निकाला जसे तुम्ही बोलले की आपले जे जीएसचे सब्जेक्ट्स आहेत ते डायनॅमिक आहे, तर करंट अफेअर्सचा आपण बऱ्यापैकी रोल आहे त्याच्यामध्ये, राईट? 50% तुम्हाला स्वतःला थोडंसं चेंज करायचं आहे. म्हणजे तुम्ही ज्यावेळेस युपीएससीचं एमपीएससीचं प्रिपरेशन करत आहात त्यावेळेस थोडंसं तुम्ही युपीएससीच्या अँगलने थोडंसं विचार फक्त करायचं, वाचायचं तेच, फक्त विचार करण्याची क्षमता म्हणजे प्रश्नांची जी समज जी आहे तिच्यात थोडा फरक ठेवला की तुम्ही दोन्ही ठिकाणी येऊ शकता. ही पहिली गोष्ट, त्या विषयात त्याला आवड आहे का, म्हणजे जो विषय निवडायचा आहे त्या विषयाला त्याला 3 तासामध्ये ते उत्तरं बसून लिहिण्याची क्षमता आणि आवड त्याच्याकडे आहे. आणि जर त्या विषयाची आवड असेल तर दुसरं त्यांना तो आतापर्यंत म्हणजे काहींना ते कळत नाही की आपल्याला हे काय आवडतं किंवा काय. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण इथे टेक्स्टबुक सुपर कोचिंगच्या माध्यमातून जुळलेला आहो समाधान महाजन सरांसोबत आणि अजय खर्डे सरांसोबत. तर आपण आज चर्चा करणार आहोत की 2025मध्ये जे MPSCचं पॅटर्न चेंज होणार आहे, 2024मध्ये वस्तुनिष्ठ पॅटर्न होतं आणि 2025मध्ये डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये MPSC एक्झाम शिफ्ट होत आहे, त्याच्याबद्दल आपल्याला डिस्कशन करायचं आहे. तर डिस्कशन सुरू करायच्या पूर्वी मी जरा तुम्हाला समाधान महाजन सरांबद्दल थोडं इंट्रोडक्शन देऊन देतो. समाधान महाजन सर जे आहेत त्यांनी आपल्या MPSC एक्झाममध्ये आणि UPSC एक्झाममध्ये स्वतः ते रँक होल्डर आणि पोस्ट होल्डर राहिलेले आहेत. त्यांनी पहिले तर ते बिफोर MPSC ते प्राथमिक शिक्षक होते. MPSC एक्झाममधून ते CO आणि SC ST झाले सिलेक्ट झाले होते. त्यानंतर त्यांनी UPSC एक्झाम देऊन IRPSची पोस्ट पण निघाली होती 2011मध्ये. त्यानंतर आपण अजय खर्डे सरांबद्दल बोलायचं झालं तर अजय खर्डे सर पण सुद्धा प्रायमरी शिक्षक होते. त्यानंतर त्यांनी MPSCमध्ये PSIची पोस्टसुद्धा काढलेली, कर अधिकाऱ्याची पण सुद्धा पोस्ट काढली होती. त्याच्यानंतर त्यांनी UPSCमध्ये IRSची पोस्ट काढलेली. त्याच्यापूर्वी ते CRPF ACची जी एक्झाम होते असिस्टंट कमांडंटची UPSCची, त्याच्यामध्ये 2011मध्ये ते पण सिलेक्ट झाले होते. तर चर्चा सुरू करायची झाली तर UPSC पॅटर्नवर जी MPSC जात आहे, तर आपण सर्वात पहिले MPSCचं जे पॅटर्न चेंज होत आहे त्याच्याबद्दल आपण नक्कीच. येस, मला आता एप्रिलची ही शेवटची ऑब्जेक्टिव्ह परीक्षा MPSCची राहणार आहे. त्यानंतर जी 2025ला डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये MPSC जाणार आहे आणि डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नला जाणार आहे तर ते सर्वार्थाने नवीन नाही आहे म्हणजे महाराष्ट्रासाठी. कारण 2012 पूर्वी देखील आपण डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नच देत होतो. आम्ही दोघं पण डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नचेच बॉर्न आणि बॉटअप आहेत सगळे. बिलकुल. आणि याच्यामध्ये आमच्या सगळ्या ज्या पोस्ट आहेत या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नच्याच आहेत. त्यामुळं आम्ही फॅमिलीर आहोत, वी बोथ आर फॅमिलीर विथ दॅट. आणि त्यामुळे हे वेगळं काहीतरी होतंय असं काही प्रकार नाही आहे. दुसरी गोष्ट की UPSCत ही कन्सिस्टन्सी आहे, यांनी चेंज केलेलं नाही की ऑब्जेक्टिव्हमध्ये जा आणि परत डिस्क्रिप्टिव्ह या. त्यामुळे UPSC जी करणारी विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी पण हे काही वेगळं नाही आहे. आणि आता उलट हे सगळ्यात चांगलं होणार आहे की महाराष्ट्रातल्या मुलाला ॲट अ टाइम दोन्ही परीक्षा देता येणार आहे. कारण तो इकडं ज्या विषयांचा आणि ज्या पॅटर्नचा अभ्यास करणार आहे तोच त्याला UPSCचा कामाला येणार आहे. प्रिलिममध्ये देखील दोघांमध्ये फारसा फरक नाही आहे. महाराष्ट्राचे काही प्रश्न ठराविक सोडले तर पूर्ण प्रिलिम ही UPSCची आणि MPSC ही सेमच आहे. आणि डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये तर UPSCचा ॲज इट इज सिलेबस आपण घेतलेला आहे, एकही शब्द न बदलता. त्यामुळे UPSCनं जे काही फॉलो केलेलं आहे आतापर्यंत आपण त्याच्यावरच डिस्क्रिप्टिव्ह देणार आहोत. तर त्यामुळं खरं तर ही एखादी भीती, गैरसमज हे सगळं विद्यार्थ्यांनी मनातून बाहेर काढणं खूप गरजेचं आहे. आणि नवीन बदलांना सामोरं जाण्याची तयारी सगळ्यांनी आपण करायची आणि ती आत्मविश्वासाने करायची. कारण की आपण 10वी 12वी कॉलेजेस ग्रॅज्युएशनचे जे काही पेपर देतो हे कुठे ऑब्जेक्टिव्ह असतात, हे पण डिस्क्रिप्टिव्ह असतात. आपण डिस्क्रिप्टिव्हच लिहितो, फक्त आपण MPSCला आपल्याला इकडे सवय झाली होती ऑब्जेक्टिव्हची, त्यामुळे आपल्याला थोडंसं ते वेगळं वाटतंय. ॲक्च्युली जे काही GSचे पेपर आहेत किंवा ऑप्शनलचे पेपर आहेत याचा आपण अभ्यास करतोच, फक्त इथले प्रश्न पूर्वी ऑब्जेक्टिव्ह होते आणि आता आपल्याला त्याच्यात डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपामध्ये उत्तरं लिहायची आहेत 3 तासामध्ये दिलेल्या वेळेत आणि दिलेल्या प्रकारांनुसार. याची आपण चर्चा करूच आपण नंतर की काय करायचं आहे. सर, ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नमधनं डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये जाताना विद्यार्थ्यांना कुठल्या गोष्टी ध्यानात ठेवायला पाहिजे की ज्या विद्यार्थ्यांना म्हणजे ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नच्या वेळेस म्हणजे मेमरायझेशनच्या गोष्टी झाल्या, पण जेव्हा आपण डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये जातो तेव्हा ॲनालिटिकल स्किल्स थोड्या मॅटर करतात. तर त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता?
डिस्क्रिप्टिव्ह लिहिणं, आन्सर लिहिणं आणि ऑब्जेक्टिव्ह टिक करणं किंवा 4 पर्यायापैकी एक निवडणं, याच्यामध्ये जो महत्त्वाचा फरक आहे तो हा आहे की वस्तुनिष्ठता आणि दुसरं आकलन क्षमता. बरोबर आहे. विषय विद्यार्थ्याला किती समजला, कसा समजला आहे, याचे आकलन काय झालेलं आहे हे आपल्याला डिस्क्रिप्टिव्ह मध्ये समजतं. आणि विद्यार्थ्यांनी प्रश्न जे आहेत किंवा विषय जो आहे त्याचे फॅक्ट्स किंवा वस्तुनिष्ठता किती त्याला माहिती आहे. एक इन्फॉर्मेटिव्ह पॅटर्न जो आहे तो ऑब्जेक्टिव्ह मध्ये असतो आणि आकलन ग्रास्पिंग पॉवर किती आहे, त्याला रिप्रोड्यूस किती चांगल्या प्रकारे करू शकतो हे डिस्क्रिप्टिव्ह मध्ये असतं. म्हणजे युपीएससी मध्ये आता मी स्वतः युपीएससी डिस्क्रिप्टिव्ह मराठी माध्यमातून दिलेली आहे आणि एमपीएससी सुद्धा डिस्क्रिप्टिव्ह दिलेली आहे. आणि त्यामुळं डिस्क्रिप्टिव्ह देताना फक्त आकलन फॅक्ट सोबत कसे प्रॉपर मांडायचे, आकलन काय झालं तुम्हाला, म्हणजे हे तिथं बघितलं जातं. म्हणून इन्फॉर्मेशन कलेक्ट करणं, ती पाठांतर करणं हे सोडून विद्यार्थ्यांनी की कन्सेप्ट समजून घेणं, त्यानंतर त्याचे फॅक्ट्स, त्याचा प्रोग्रेस, त्याचा प्रवाह आणि त्याचं शेवटी विश्लेषण करणं, ह्या गोष्टी इथं गरजेच्या आहेत. मी नेहमीच उदाहरण देत असतो एमपीएससीच्या आणि युपीएससीची जी परीक्षा असते याच्या डिफरन्शिएट बद्दल. लोक सांगतात की युपीएससी डिस्क्रिप्टिव्ह आहे, लिहावं लागतं. मी बऱ्याचशा सांगितलंय की एखादं पान जे आहे त्याला फाडलं, त्याला जोडायचं असलं ते अवघड आहे. एखादं पान चुरगळलं आणि त्याला सरळ केलं हे सोपं आहे. तर एमपीएससी जी ऑब्जेक्टिव्ह आहे तिला मी या पद्धतीने सांगू शकतो की तुकडे तुकडे करून फेकून दिलं आणि त्याला परत जोडायचंय, ही एमपीएससी आहे. आणि असं दाबून चुरगळून दिलं आणि त्याला सरळ करायची युपीएससी आहे. कारण काय आहे की तुम्हाला सगळ्या फॅक्ट लक्षात ठेवायची गरज नाही. एकदा तुम्हाला मुद्दा समजून गेला ना आणि प्रश्न समजला, तुम्ही सविस्तर त्याचं लिहू शकता. फक्त त्या विषयावरची पकड तुम्हाला ठेवावी लागते. आणि एमपीएससी मध्ये काय आहे की तुम्हाला मुद्दा समजो ना समजो, कन्सेप्ट समजो ना समजो, फॅक्ट पाठांतर करावं लागतं. हा मोठा फरक आहे. म्हणून एमपीएससी पेक्षा युपीएससी जी आहे ती ऑलवेज बेटर. आणि आता ती यासाठी बेटर आहे की दोघांचं सिलेबस सेम आहे. बघा, तुम्ही सेम परिश्रमामध्ये एके ठिकाणी तुम्ही डेप्युटी कलेक्टर किंवा डीवायएसपी बनतात, तहसीलदार बनतात, आणि एका ठिकाणी डायरेक्ट तुम्ही आयएस किंवा आयपीएस बनतात. प्रयत्न सारखेच आहे, फक्त 20% तुम्हाला स्वतःला थोडंसं चेंज करायचं आहे. म्हणजे तुम्ही ज्यावेळेस युपीएससीचं एमपीएससीचं प्रिपरेशन करत आहात त्यावेळेस थोडंसं तुम्ही युपीएससीच्या अँगलने थोडंसं विचार फक्त करायचंय. वाचायचं तेच आहे, फक्त विचार करण्याची क्षमता, म्हणजे प्रश्नांची जी समज जी आहे तिच्यात थोडा फरक ठेवला की तुम्ही दोन्ही ठिकाणी यशस्वी होणार. आणि माध्यम तर आहेच मराठी, माध्यम आहे, बिलकुल काय प्रश्नच नाही. आणि युपीएससी एमपीएससीने ज्यावेळेस सिलेबस युपीएससीच्या आधारावर घेतला, प्रश्नांची जी मांडणी असेल ती पण त्याच पद्धतीची असेल. फक्त महाराष्ट्राचा विशेष संदर्भ हा जो शब्द आहे हा 20% वेटेज देतो सिलेबसला, तर तेवढं आपल्याला बघावं लागेल. बाकी तुम्ही दोन्ही ठिकाणी सेम अभ्यास करून जा आणि दोन्ही ठिकाणी पोस्ट मिळवा. एवढी चांगली अपॉर्च्युनिटी आपल्या महाराष्ट्रीयन विद्यार्थ्यांसाठी. म्हणजे एकाच आपण अभ्यासामध्ये आपल्यासाठी ऍडिशनल पोस्ट आल्या. बिलकुल, 2 परीक्षा, एका अभ्यासात 2 परीक्षा आणि पोस्ट पण आल्या. IRS आहे, IFS आहे, फॉरेन सर्व्हिसेस वगैरे सर्व मिळतात. अशा पण ऑप्शन, म्हणजे व्यापकता वाढली. आणि अनसर्टनिटी किंवा मध्ये अधूनमधून परीक्षांमध्ये डिलेज, जाहिरातींमध्ये डिलेज, हा प्रॉब्लेम आता एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांना फेस करायची गरज नाही. चला एमपीएससीच नाही, युपीएससीचा पेपर देतोच ना मी, दरवर्षी येतेच एक्झाम, दरवर्षी एक्झाम येतेच. तर आता जे 24चे विद्यार्थी आहेत, समजा या वर्षी प्रिपरेशन सुरू करणारे किंवा जे पहिलेपासून आपले प्रिपरेशन करत आलेले विद्यार्थी, आता यांचा हा प्रश्न म्हणजे खूप येतो, आपल्याकडे पण येतो आणि आहे पण बऱ्यापैकी व्हॅलिड पण क्वेश्चन आहे तो. बरोबर, की मी आता जो ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नवर आतापर्यंत अभ्यास करत होतो, मी 25ची तयारी करायला पाहिजे, डिस्क्रिप्टिव्हची म्हणजे 25ची एक्झाम द्यायला पाहिजे मी, की मी कंबाईनवर शिफ्ट होऊ, म्हणजे भीती बाळगली पाहिजे की नाही पाहिजे. हे बघा, त्याबद्दल 24ला जो एमपीएससी ला बसतोय ऑब्जेक्टिव्ह, त्याच्यासाठी डबल बोनस आहे हा. युपीएससीच्या पॅटर्नवर एमपीएससी येणं. कसा डबल बोनस आहे? 2024ची जी ऑब्जेक्टिव्ह परीक्षेची जो तयारी करतोय तो त्याचा 2025चा पाया बनवतोय. ठीक आहे, प्रिलिम्स दोघांची सेम आहे. 2024ची जी परीक्षा आहे 28 एप्रिल, तोपर्यंत त्याने पूर्वच्या ओरिएंटेशनने अभ्यास करावा. ठीक आहे, आणि त्याच्याने काय होईल की ते विषयांचं जे पकड आहे, एक समज आहे ती बनून जाईल त्याची. 2024ला त्याला सेम डेला लक्षात येऊन जाईल 28 एप्रिलला की वेदर ही इज गोइंग टू अपियर फॉर 24 मेन्स ऑर नॉट. त्याचा जर स्कोर चांगला आला तर त्याने तुरंत लगेच मुख्य परीक्षेची तयारी सुरू करून दिली पाहिजे.
जी की ऑब्जेक्टिव्हवर आहे. ऑब्जेक्टिव्ह आहे. ठीक आहे. आणि त्या मुख्य परीक्षेची तयारी त्याची नोव्हेंबर डिसेंबरला आहे. बराच वेळ मुख्य परीक्षेची तयारी नोव्हेंबर डिसेंबरला 4-6 महिन्यात व्यवस्थित त्याची तयारी होऊन जाईल. तो आरामाने त्याच्यामध्ये यशस्वी होऊ शकतो. बाय चान्स पूर्वच क्वालिफाय नाही झाला समजून घ्या, त्याच्यासाठी डायरेक्ट त्याने युपीएससीची 2025 वर शिफ्ट करून एमपीएससी 2025 वर शिफ्ट करून द्यावं. त्याने मुख्यची तयारी सुरू करून द्यावी. म्हणजे जो वेळ आपण राज्यसेवा 2024 ची मुख्य परीक्षेसाठी देणार होतो तोच वेळ त्याने 2025 च्या मुख्यसाठी देऊन टाकायचा. ऑब्जेक्टिव्ह झालं एप्रिल 28 पर्यंत, मे पासून नोव्हेंबर डिसेंबर पर्यंत डिस्क्रिप्टिव्हची तयारी करायची. त्याला काहीच नाही करायचंय, त्याला असं वेगळं काही करायची गरज नाही. फक्त त्याने युपीएससीचं जे मटेरियल आहे महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह मराठी मीडियम मध्ये युपीएससीची तयारी करतोय असं समजून त्याने अभ्यास सुरू करून द्यावा. म्हणजे त्याचं काय की मुख्यची तयारी त्याची होऊन जाईल आणि नोव्हेंबर डिसेंबर नंतर लगेच त्याने एमपीएससी 2025 च्या पूर्ववर शिफ्ट होऊन जावं. बरोबर आहे. म्हणजे त्याला परत 5-6 महिने मिळतील पूर्वसाठी. याच्यामध्ये सगळ्यात की फॅक्टर हा आहे की तुम्ही ऑब्जेक्टिव्ह करा, डिस्क्रिप्टिव्ह करा, पण जीएसचे जे सब्जेक्ट आहेत हिस्ट्री, पॉलिटी, इकॉनॉमी, जिओग्राफी, करंट अफेअर हे सेमच आहेत. आणि तुम्ही ज्यावेळी प्रिलिमचा अभ्यास करतो आपण, म्हणजे आम्ही युपीएससीचा प्रिलिमचा ज्यावेळी अभ्यास करायचो त्या नोट्सचा वापर आपल्याला मेन्सला डिस्क्रिप्टिव्हला कामाला येतो. मग आता सेम जी मुलं आता हा लास्ट अटेम्प्ट देत आहे आणि समजा इन केस आपण कॉम्पिटिशन मधून बाहेर पडलो, आयदर हा आपला फर्स्ट अटेम्प्ट आहे आणि आपल्याला याच्याबद्दल काहीच माहिती नाहीये आणि आपल्याला पुढे परत डिस्क्रिप्टिव्ह द्यायची आहे, तर त्यांनी पण याला सिरियसच घेतलं पाहिजे. कारण की याच अभ्यासाचा वापर मेन्सला करता येणार आहे. मग तो डिस्क्रिप्टिव्ह राहो की ऑब्जेक्टिव्ह राहो. त्यामुळं आपले जीएसचे सब्जेक्ट सेम राहणार आहेत. त्याच्यातला जो ऑब्जेक्टिव्ह नॉलेज आहे, ऑब्जेक्टिव्ह फॅक्ट्सचा जो डाटा आहे हा ॲज इट इज आपल्याला मेन्समध्ये उत्तर लिहिताना त्याला कामाला येतो फिल्ट्रेशन करायला. आणि कंबाईन बद्दल जे तुम्ही बोलले की विद्यार्थ्यांनी कंबाईन कडे शिफ्ट व्हावं का, पहिला मुद्दा आहे की त्यांनी ते एक तर टार्गेट ओरिएंटेड असलं पाहिजे की मला राज्यसेवाच काढायची आहे, भिण्याची गरज नाही. पण एखाद्याला वाटलं की नाही मी चान्स रिस्क नाही घेऊ शकत, मला जर कंबाईन पण द्यायची आहे, तर त्याने कंबाईन वर शिफ्ट होण्यासाठी कंबाईन वर डायरेक्ट शिफ्ट न होता फक्त त्याचे एमसीक्यूज मॉक टेस्ट फक्त एक 4-8 देऊन टाकल्या आणि परीक्षेला जाऊन बसला तरी सफिशियंट. त्यासाठी वेगळं काही प्रिपरेशन करायची गरज नाही. कारण बघा एमपीएससी मुख्य राज्यसेवेचा व्याप त्याच्यापेक्षा कमीच असेल कंबाईनचा. बरोबर आहे. म्हणजे कंबाईनचा सिलेबसचा जो एक व्याप आहे किंवा व्यापकता आहे तिच्यापेक्षा एमपीएससीची जास्त असेल. म्हणजे तुम्ही एमपीएससी राज्यसेवेची तयारी ज्यावेळेस करता त्यावेळेस कंबाईनची तुमची ऑटोमॅटिक तयारी होऊन जाते. फक्त त्याचं पर्स्पेक्टिव्ह किंवा अप्रोच किंवा क्वेश्चन अंडरस्टँडिंग साठी तुम्ही मॉक टेस्ट देऊन टाकायचे फक्त, आणि तुम्ही याचं जे राज्यसेवेचे जे नोट्स काढले आहेत ते वाचून जायचे म्हणजे झालं. त्यासाठी वेगळं काही टाइम शेड्यूल करायची गरज नाही. तुम्ही त्याच्यामध्ये ज्या दिवशी कंबाईनचं त्याचा आठवड्याभरापूर्वी जरी तुम्ही त्याला थोडंसं ओरिएंटेशन दिलं कंबाईनचं तरी होऊन जातं. ज्याला वाटतं की मी कंबाईन पण दिली पाहिजे तो देऊ शकतो, पण डायरेक्ट शिफ्ट नाही झाला पाहिजे की राज्यसेवा सोडूनच देऊ मी असं. तुमच्या दोघांची पण एक जे जर्नी जर बघितली तर दोघांनी एमपीएससी आणि युपीएससी दोन्ही पण दिलेलं आहे. त्याच्यातून तर एक समजतं की भ्यायची गरज नाही, एक्झामला भिण्याची गरज नाही. पण आता याच्यामध्ये आणखी एक असं की ऑप्शनल सब्जेक्ट नवीन येतो विद्यार्थ्यांसाठी. तर ऑप्शनल बद्दल स्टुडंट हे पण असं असतं की आता पूर्वी आपल्याला ऑप्शनलचा अभ्यास नाही करावा लागायचा, पण आता 500 मार्कासाठी ऑप्शनल आहे ना, 250 मार्क. तर ऑप्शनल बद्दल तुम्ही काय सांगाल स्टुडंटला की कशा प्रकारे ते ऑप्शनलला पण समोर जाऊ शकतात? आता याच्यामध्ये काय आहे की ज्यावेळी आपण डिस्क्रिप्टिव्ह मेन्स देतो त्यावेळी जे क्वालिफाईंग पेपर आहेत मराठी आणि इंग्रजी, त्यानंतर जीएसचे 4 पेपर आणि मग येतो ऑप्शनल. तर ऑप्शनलचे पेपर देताना त्याला पहिले ऑप्शनल विषय कुठला आहे हे निवडावं लागेल आणि मग एखाद्या विद्यार्थ्याने ऑप्शनल निवडताना कुठला क्रायटेरिया वापरावा. तर याचे 3-4 प्रकार आहेत. म्हणजे त्याला आपण पॅरामीटर लावू शकतो की पहिली गोष्ट त्या विषयात त्याला आवड आहे का, म्हणजे जो विषय निवडायचा आहे त्या विषयाला त्याला 3 तासामध्ये ते उत्तर बसून लिहिण्याची क्षमता आणि आवड त्याच्याकडे आहे का. आणि जर त्या विषयाची आवड असेल तर दुसरं त्यानं तो आतापर्यंत म्हणजे काहींना ते कळत नाही की आपल्याला हे काय आवडतं किंवा काय, तर मग आपला ग्रॅज्युएशनचा विषय कोणता होता आणि आपण तिसरा प्रकार त्याची पुस्तकं अवेलेबल आहे का, त्याला गाईड करणारा कोणी अवेलेबल आहे का, आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला उपलब्ध असतील आणि तो विषय त्याचा स्कोअर कसा आहे, तो कशा पद्धतीनं किती मुलं घेत आहेत किंवा काय, ह्या सगळ्या दुय्यम गोष्टी झाल्या. पहिले तर तो मला आवडतो का, त्याची पुस्तकं अवेलेबल आहे का,
त्याच्यावरचं गाईड अवेलेबल आहे का, मार्गदर्शन अवेलेबल आहे का, ह्या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला आणि मग आपण विषय निवडला तर त्या विषयाला आपण पूर्णपणे न्याय देऊ शकतो. आणि एकदा तो विषय निवडला की मग त्याचे सगळे जे बेसिक बुक्स आहेत त्याच्याशी रिलेटेड ते कम्प्लीट पहिले रीड करणं, विषय वस्तू समजून घेणं, त्याचा गाभा जो आहे विषयाचा तो कळून घेणं, त्याचं लॉजिक समजून घेणं, मग आयोगानं UPSCनं त्याच्यावर याच्या आधी PYQs काय विचारलेले आहेत ते बघणं, त्याचा अभ्यास करणं, लिहून पाहणं, चेक करून पाहणं, सुधारवणं, हे सगळे त्याचे क्रमाक्रमाने येणारे टप्पे आहेत. तर या पद्धतीने जर ऑप्शनलला गेलं तर त्याची काही भीती बाळगायची गरज नाहीये. म्हणजे अजय दुसरं सर पण सांगतील. असं ऑप्शनल जो आहे ना तो आणि GS याच्यामध्ये बेसिक फरक एक आहे. GS डायनामिक आहे, Dynamic आहे. इट इज व्हेरी अनप्रिडिक्टेबल. काय प्रश्न येईल, कसा येईल, बरोबर आहे ते म्हणजे सांगू शकत नाही. पण ऑप्शनल जो आहे ना तो हा मी त्याला आमच्या भाषेमध्ये डेड सब्जेक्ट म्हणतो. म्हणजे आहे तसंच राहणार. म्हणजे प्रिपरेशन करताना ऑप्शनलच्या माध्यमातून तुम्हाला स्कोर सिक्युअर करायची संधी मिळते. म्हणजे ज्या विद्यार्थ्याला GS2 GS3 सारखे जे विषय आहेत ते वाटतं की याच्यामध्ये माझा स्कोर काय येईल, त्याने किती प्रिपरेशन केलं, करंट ओरिएंटेशन जास्त असतं त्याच्यामध्ये, तर प्रश्न कसा येईल काय येईल त्याचं उत्तर, मग ती व्हेरिएशन खूप असतं स्कोर मध्ये. GS2 3 मध्ये, GS1 मध्ये बऱ्यापैकी सेफ सिक्युअर असू शकतो कारण त्याच्यामध्ये हिस्ट्री, जिओग्राफी, सोशिओलॉजी सारखे सब्जेक्ट आहेत. परंतु पॉलिटी, इकॉनॉमिक्स, करंट अफेअर, इंटरनॅशनल रिलेशन हे जे विषय आहेत 2 आणि 3 मध्ये याच्यामध्ये डायनामिक खूप आहे. परंतु ऑप्शनल जो आहे याला जर तुम्ही बघितलं तर तो तुमचा स्कोर सिक्युअर करण्यासाठी खूप फायदेशीर ठरतो. तुम्ही ज्या त्याचं व्यवस्थित तयारी करून घेतली तर ती GS1 ते 4 ची तयारी करायच्या आधी ऑप्शनलची तयारी करून घ्यावी. म्हणजे ते त्याची तयारी केल्याने काय होतं की तो विषय सेफ होऊन जातो आणि ऑप्शनल जो तुम्ही निवडताय त्याचा GS मध्ये कुठल्या सब्जेक्ट मध्ये किती वेटेज आहे हे पण आपण बघून घेतलं पाहिजे. तेवढा एरिया आपल्याला करायची गरज नाही पडला. जसं एखाद्याने हिस्ट्री निवडला ऑप्शनल मध्ये तर हिस्ट्री GS1 ला आहे, म्हणजे GS1 साठी वेगळं हिस्ट्री करायची गरज नाही. त्याचबरोबर तुम्ही हिस्ट्रीमध्ये सोशल पर्स्पेक्टिव्हने निबंध असतो, निबंधाचा एक पेपर आहे 250 मार्क्सचा, तर त्या निबंधासाठी सुद्धा तुम्हाला हिस्ट्री जी आहे, मॉडर्न इंडिया असेल किंवा एशियन मधले काही टॉपिक असतील हे तुम्हाला कामात येतील. म्हणजे तुम्हाला ऑप्शनल निवडताना सरांनी जे 4 मुद्दे सांगितले, एक तर त्याची आवड, दुसरं त्याच्या ग्रॅज्युएशन मध्ये तुमचं काय पकड आहे, त्याचं स्टडी मटेरियल, त्याच्यावर त्याचं तुम्हाला मेंटर कोणी आहे का, गायडन्स कोणी आहे का, त्याच्यानंतर तुम्ही GS मध्ये त्याचं वेटेज काय आहे हे गोष्ट जर ऍड केली तर इट इज ऑलवेज, म्हणजे तुम्हाला 500चा पेपर जो आहे तो 750 मार्क देऊन जातो. 750 मार्क असं बरोबर हा फायदा होतो त्याच्यामध्ये. बोलता बोलता एक आपला मुद्दा निघाला, जसं तुम्ही बोलले की आपले जे GS चे सब्जेक्ट आहेत ते डायनेमिक आहेत, तर करंट अफेअरचा पण बऱ्यापैकी रोल आहे त्याच्यामध्ये, राईट? तर करंट अफेअरवरचा फोकस चेंज होऊन जाईल. UPSC मध्येच्या पॅटर्न मध्ये जेव्हा आपण जातो तेव्हा आन्सर रायटिंग मध्ये तरी ते बऱ्यापैकी हेल्प करेल आपल्याला. कारण की समजा एक विषयाचेच एक्झाम्पल झाले, समजा पॉलिटी आणि इकॉनॉमी, सायन्स अँड टेक्नॉलॉजी पूर्ण करंट अफेअर रिलेटेड सब्जेक्ट आहे, तर आपला आन्सर रायटिंग मध्ये कशा प्रकारे हेल्प करतात न्यूजपेपर आणि म्हणजे करंट अफेअरचा रोल सब्जेक्ट डायनामिक्स कव्हर करायसाठी सब्जेक्ट. आता काय आहे की आपण जेव्हा प्रिलिमचा अभ्यास करतो तर करंट अफेअरसाठी आपण जो रीड करतो तर ॲज इट इज ऑब्जेक्टिव्हली आपल्याला तो विचारला जातो आणि तो करंट अफेअर या सेक्शन अंतर्गत येतो. हार्डली फार आपण त्याला इकॉनॉमिक्स किंवा काही विषयांमध्ये पॉलिटिक्स वगैरे आपण काही प्रश्न येऊ शकतात. पण ज्यावेळी आपण डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नचा विचार करतो आणि GS चे 4 पेपरचा विचार करतो, आयदर ऑप्शनलचा विचार करतो, त्यावेळी करंट इव्हेंट हा असा विषय आहे की तुम्हाला GS च्या 4 पेपरला तो यूज करता येतो. त्याचा डाटा यूज करता येतो, त्याचे इव्हेंट्स यूज करता येतात, त्याच्यामध्ये ज्या काही अपडेट झालेल्या असतात ती यूज करता येतं. आणि म्हणजे समजा आता युनेस्को हेरिटेज साईट्स आहेत किंवा हे डिक्लेअर झाले किंवा काहीतरी आपल्या पंतप्रधानांचा दौरा एखाद्या देशामध्ये झाला, त्या देशाशी आपले रिलेशन कसे आहेत किंवा तिथला हिस्ट्री आणि इकडचा म्हणजे ॲज अ इंटरनॅशनल सायन्स म्हणूयात आपण त्याला, सोशल सायन्स, पॉलिटिकल सायन्स, तर या अँगलने तुम्हाला करंट जो आहे हा GS च्या प्रत्येक ठिकाणी यूज करता येतो. त्यामुळं ऑब्जेक्टिव्हली करंट वेगळा आणि डिस्क्रिप्टिव्हली ज्यावेळी जातो त्यावेळी एखादा पॉइंट म्हणूया आपण त्याला, एखादा मुद्दा आपल्या उत्तरामध्ये जर तो ऍड केला आपण तर तो चांगला प्रभावी असू शकतो बऱ्यापैकी. म्हणजे जसं की आपल्याला कुठल्या एखाद्या मुद्द्यावर जर प्रश्न आला इंटरनॅशनल रिलेशनचा तर आपण त्यामध्ये वे फॉरवर्ड लिहू शकतो. कारण की इंटरनॅशनल रिलेशन मध्ये बऱ्यापैकी असे प्रश्न येतात की इंटरनॅशनल, जसं तुम्ही एक्झाम्पल सांगितलं की प्रधानमंत्र्यांनी तिथे दौरा केला, त्याचा स्ट्रॅटेजिक इम्पॉर्टन्स असतं, तर आपल्याला त्याच्यामध्ये लिहिण्यासाठी ते बऱ्यापैकी हेल्प करेल. करंट अफेअर जे आहे GS मध्ये त्याला आपण फक्त करंट अफेअर पुरतं बघितलं नाही पाहिजे की एनी इव्हेंट दॅट इज
हॅपन इज नॉट करंट अफेअर. आपण त्याच्या मुळाकडे गेलं पाहिजे की त्याचं ओरिजिन काय आहे, त्याचे फॅक्ट्स काय आहे, त्याची स्थापना काय आहे, किंवा तो मुद्दा कधी जन्माला आला आणि त्याचा आतापर्यंतचा जो प्रवास आहे. प्रश्न ज्यावेळेस विचारला जातो त्यावेळेस तो तसा विचारला जातो. पूर्वपरीक्षा जी असते ना ती एखादी वस्तू कशी तयार झाली, बरोबर आहे, जसं संविधान कसं तयार झालं, संविधानामध्ये काय काय मुद्दे आहेत याच्यावर पूर्व येईल. परंतु ज्यावेळेस मुख्य परीक्षेमध्ये प्रश्न असेल की संविधान संशोधन जे आहे, बरोबर, संविधान संशोधनाचा आतापर्यंतचा प्रवास काय आहे याच्यावर प्रकाश टाका. मग तुम्हाला सुरुवातीला संविधान संशोधनासाठी जे कलम आहे ते लिहावं लागेल. मग त्याच्यामध्ये महत्वाचे संविधानाचे संशोधन आणि त्याचा प्रभाव काय पडलाय ते लिहावं लागेल. म्हणजे आपल्याला करंटला फक्त करंट पुरतं न बघता त्याचा बेस पासून तर आतापर्यंतचा प्रवास, जर्नी हे बघावं लागतं. म्हणून तुम्ही ज्यावेळेस अभ्यास करता सिलेबस आणि करंट म्हणजे नॉट एनिथिंग इज नॉट करंट अफेअर्स. द सिलेबस मध्ये जे टॉपिक दिलेले आहेत त्याच्यावर आधारित जे घटक आहेत ते महत्वाचे. करंट अफेअर हा जेवढा वास्ट आहे तेवढा लिमिटेड सुद्धा आहे. जर तुम्ही सिलेबसला नीट बघितलं नाही आणि वाचत राहिले तर यू विल मिस. परंतु ज्यावेळेस तुम्ही अभ्यास करताना सिलेबस समोर ठेवून न्यूजपेपर वाचतायत, सिलेबस समोर ठेवून तुम्ही मॅगझिन वाचतायत, तो तुमचा प्रॉपर करंट अफेअर रिडिंग आहे. म्हणजे जे सिलेबस मध्ये आहे तेच आपल्यासाठी कामाचं आहे. जर सिलेबस मध्ये सांगितलंय की तुम्हाला की पायाभूत संरचना किंवा बेसिक संरचना ज्या आहेत त्या, जसं की रस्ते असेल, वीज निर्मिती असेल, याच्यावर काय काय कामं चालू आहेत, तर तुम्ही ते बघितल्यावर लगेच बघितलं पाहिजे की बुवा भारतामध्ये जे ऊर्जा मंत्रालय असेल किंवा रस्ते व वाहतुकीचं मंत्रालय असेल त्याच्याकडनं काय काय कामं चालू आहेत, म्हणजे ते तुम्हाला लगेच लक्षात येतं. ऍक्च्युली म्हणजे याला आपण मल्टी डिसिप्लिनरी अप्रोच म्हणतो की याच्यामध्ये नाहीतर असं नाही झालं पाहिजे की आपण करंटचाच डाटा सगळा आपल्याकडे खूप झाला आणि मग आपल्याला तो मेन सब्जेक्ट मध्ये युज करताना सगळंच करंट युज केलं. तर असं न करता त्याच्या अनुषंगिकच एखादी पॉईंट मध्ये ते आलं पाहिजे. म्हणजे असं आपण हट्ट नाही केला पाहिजे की याच्यामध्ये मी एकदमच अपडेट माहिती देईन. तर आपल्याला पहिले त्या विषयाचं बेसिक, त्या जो काही प्रश्न विचारला आहे त्या प्रश्नाच्या अनुषंगाने ते उत्तर आणि मग त्याच्यामध्ये हे एक्स्ट्रा ऍडिशन असेल तर ते प्रभावी ठरतं. डिस्क्रिप्टिव्ह मध्ये फक्त करंटवर डायरेक्ट प्रश्न येत नाही, त्याचा मूळ एक प्रश्न असेल, एका प्रश्नामध्ये बेसिक आणि करंट. पॉलिटिक्सचा प्रश्न असेल तर पॉलिटिक्स, राज्यपाल, राष्ट्रपती किंवा घटना दुरुस्ती किंवा याच्यावर काहीतरी प्रश्न असेल आणि जर एवढ्या काही दिवसांमध्ये एखादी घटना त्याबाबत घडली असेल तर मग तिचा उल्लेख आपण त्या ठिकाणी केला पाहिजे. याच्यामध्ये आणखी एक, आता MPSCची 25च्या पॅटर्नवर एक्झाम जातच आहे, तर ही पहिली एक्झाम आहे आपली डिस्क्रिप्टिव्हवर जाण्याची. तर विद्यार्थ्यांकडे प्रिव्हियस इयर पेपर वगैरे याचे काही नाहीत. तर जी आपली आतापर्यंत जी UPSC जी डिस्क्रिप्टिव्ह आपली चालत आलेली आहे त्याच्यामधून स्टुडंट कशा प्रकारे इन्स्पिरेशन घेऊ शकतात. पहिल्यांदा प्रिपरेशन करणार शिक्षक तर आपल्या प्रकारे आणि आपण आपल्या प्रकारे गायडन्स देऊच, पण स्टुडंट प्रिव्हियस इयर पेपर UPSCचा कसा यूज करू शकतात त्याच्यामध्ये, की जेणेकरून ते म्हणजे येणाऱ्या एक्झामसाठी थोडे म्हणजे चॉईस करायसाठी पण एक त्यांना हेल्प होईल की मला 25 मध्ये डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न कशा प्रकारे समोर जायचं आणि बाकी प्रिव्हियस इयर पेपरचा पण रोल. आता 2023 मध्ये ज्यावेळेस MPSCने डिक्लेअर केलं की डिस्क्रिप्टिव्ह असेल असं, त्यावेळेस विद्यार्थ्यांनी मग लगेच मागणी केली की आम्हाला वेळ द्या. मग MPSCने जो त्यावेळेस सिलेबस डिक्लेअर केला होता तो ॲज इट इज UPSCचा आहे. UPSCचा मराठी माध्यम केलेला आहे, फक्त तिथं 20% आसपास महाराष्ट्राचं वेटेज दिलेलं आहे. म्हणजे तुम्हाला जसं आता भूगोल आहे की तिथं भूगोल म्हटलंय की जागतिक भूगोल आणि भारताचा भूगोल, बरोबर आहे. इथे एक शब्द जोडला जाईल महाराष्ट्राचा भूगोल, बरोबर आहे. एखादा महाराष्ट्राचा विशेष संदर्भासह प्रश्न तिथं विचारला जाईल. म्हणजे तुम्ही UPSCचं जे स्टडी मटेरियल आहे तेच तुम्हाला यूज करायचं आहे, फक्त माध्यम त्याचं मराठी आहे आणि त्याला थोडंसं महाराष्ट्रामध्ये त्या घटकावर काय अपडेट आहे किंवा काय परिस्थिती आहे त्याला थोडंसं बघायचंय, एवढंच त्याच्यामध्ये जोडायचंय. म्हणजे तुमचं प्रिपेअर्डनेस जे आहे ते व्यवस्थित होऊन जाईल त्याच्याने. म्हणजे आपण बऱ्यापैकी प्रिव्हियस इयर पेपरचा आधार घेऊ शकतो. बिलकुल UPSCचे त्याचा आपण बऱ्यापैकी आधार घेऊन अंदाजा लावू शकतो की अशा प्रकारची एक्झाम राहील प्रश्न राहू शकतो. आणि तशा थोडंसं महाराष्ट्राचे जे MPSCचे डिस्क्रिप्टिव्ह पेपर आहेत, जसे आम्ही 2012 पर्यंतचे प्रश्न जर पाहिले त्याच्यात आम्हाला एक लक्षात येतं की MPSC जी आहे ना ती कन्सेप्च्युअल पेक्षा फॅक्टवर थोडं जास्त फोकस करत असते. पण कदाचित आता पूर्वीपेक्षा ते बदलू शकतं. म्हणजे जर त्यांनी ऍज इट इज UPSCचा पॅटर्न युज केलाय त्या अर्थी कदाचित UPSCचेच प्रश्नांचा पॅटर्न ते इकडे युज करू शकतात. त्यामुळे म्हणजे आपण जेव्हा द्यायचो तेव्हा सिलेबस मध्ये थोडा डिफरन्स होतो म्हणजे त्यांचा आणि आपला.
तर आता एकदम वर्ड टू Word to word वर्ड आहे. सेम आहे. त्यामुळे मे बी प्रश्न पण ते सेम असू शकतील. तर म्हणजे जोपर्यंत- तुझं म्हटलं की त्यांची जी PYQ आहे तर त्याचा आपण इकडे use करू. त्याचा आधार घ्यायचा, पण फॅक्ट जे आहेत ना त्या प्रॉपर नोट्स काढून घ्यायच्या. हो. म्हणजे ज्यावेळेस प्रश्न विचारला जाईल तो कन्सेप्च्युअल किती असेल आणि फॅक्ट बेस किती किती असेल असेल हे जोपर्यंत एखादी प्रश्नपत्रिका येत नाही, म्हणजे 2025 चा जो अटेम्प्ट आहे तो हेपर्यंत आपल्याला दोन्ही बाजूनी प्रिपेअर राहायचं की फॅक्ट पण आपल्या प्रॉपर असल्या पाहिजेत आणि एका बाजूने आपल्या कन्सेप्ट पण क्लिअर असल्या पाहिजे असं. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण 2025 मध्ये जो MPSCचा पॅटर्न चेंज होत आहे त्याच्याबद्दल आपण बऱ्यापैकी चर्चा केलेली अजय खर्डे सरांशी आणि समाधान महाजन सरांशी. तर आपले बऱ्यापैकी जेवढे डाऊट होते की एक्झाममध्ये होणारे चेंजेस, विद्यार्थ्यांच्या असणाऱ्या भीती की ज्या पॅटर्न चेंजमुळे की आम्ही 25ची एक्झाम द्यावी की 24ची एक्झाम द्यावी, अशा प्रकारच्या वेगवेगळ्या जे जे म्हणजे भीती किंवा डायलेमा म्हणा, ह्या सर्व गोष्टी होत्या त्या आपण आन्सर केल्या बऱ्यापैकी. तर असेच आपण समोर पण आपण सेशन घेऊया सरांसोबत. सरांकडे स्वतः त्यांनी बऱ्यापैकी एक्झाम दिलेल्या आहेत डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये आणि ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नमध्ये. तर या सर्वांचे इन्साइट्स, सरांचे सर्व्हिसचे जे पण एक्सपिरियन्सेस आहेत ते पण सर आपल्याशी शेअर करतील. एक्झाम ज्या घेतात त्या एक्झाममधून आपल्यामध्ये पर्सनॅलिटीमध्ये कुठले चेंजेस होतात याबद्दल पण सर सांगतील. कारण त्या प्रत्येक सब्जेक्टचा आपल्या पर्सनॅलिटीमध्ये डेव्हलपमेंटमध्ये पण बऱ्यापैकी रोल असतो. तर त्याच्याबद्दल पण सर सांगतील. तर आपण पुढे पण अशा टॉपिक्सवर जुळूया. तर धन्यवाद करतो मी एकदा पुन्हा समाधान सरांचा आणि अजय खर्डे सरांचा. धन्यवाद. धन्यवाद.